नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, ताईच्या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला अशी एक टेस्टी रेसिपी करून दाखवणार आहे की ती खाल्ल्याच्या नंतर खरंच तुम्ही खूप खुश व्हाल आणि कमेंट करून मला नक्की सांगाल की ताई खरंच खूप छान रेसिपी होती म्हणून. तर यासाठी साहित्य पहा मी काय काय घेतलेलं आहे. 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, 2 चम्मच तीळ घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, लसण जिऱ्याची पेस्ट, 1 कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि सांबार ते पण कट करून घेतलेला आहे आणि 2 मक्याची कणसं. चला तर मग आपण पाहूया आता रेसिपी काय. तर सर्वात अगोदर आपण हे मक्के असे कट करून घेऊया आता. हे मी मक्के असे कट करून घेतलेले आहेत. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला थोडंसं असं जाडसर काढून घेऊया. जास्त बारीक नाही करायचं, जाडसरच करायचं. असं मी आता हे जाडसर काढून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही आणि जास्त जाड पण नाही. आता याच्यामध्ये आपण हे साहित्य टाकून घेऊया. सर्वात अगोदर हे तीळ टाकू, नंतर हे मिरच्या, लसूण जिऱ्याची पेस्ट, कांदा आणि सांबार पण टाकून घेऊया. बेसन आपल्याला जसं लागेल असंच टाकून घेऊया. लागलं तर तुम्ही अजून पण टाकू शकता. पाणी टाकायचं नाही आपण. जेवढं आता या मक्याच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये होईल तेवढंच हे करायचं, बेसन टाकायचं, जास्त नाही टाकायचं. तर मिक्स करू आपण. आता याच्यामध्ये थोडं अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया. थोडी अर्धा चम्मच चटणी, कारण आपण मिरच्या पण टाकलेल्या आहेत, आणि अर्धा चम्मच धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ. आपण गॅस चालू करून घेऊया. आता कढई पण ठेवलेली आहे. तेल टाकून घेऊया आता. सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण गरम करायला ठेवलेलं 2 चम्मच तेल टाकूया. त्यानं कसे आपले वडे खुसखुशीत होतील. तेल मिक्स करून घेऊया. काढे आपण याचे वडे करून घेऊया तयार. तुम्हाला जर वाटलं याच्यात बेसन टाकावं असं तर टाकू शकता, पण असे पण खूप छान होतात याचे वडे. आपले वडे आता तळायला लागलेले आहेत. अशा आलटून परतून घेऊया आपण आता हे वडे.
गॅसचा पावर थोडा कमीच ठेवायचा, कमी याच्यावर मंद आचेवर असे तळून घ्यायचे, म्हणजे कसे खरपूस होतात, छान ठिसूळ होतात. हे बघा, पाहू शकता तुम्ही. हे पहा, आपले वडे कसे असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. पहा, तुम्हाला असं वरून पण समजते. आणि खाऊन दाखवते. आवाज ऐकू शकता तुम्ही किती कुरकुरीत झाले ते. मी नाही सांगणार, तुम्ही नक्की करून पहा आणि खाऊन पण पहा किती टेस्टी झाले ते, आणि मला कमेंट करून सांगा की कसे झालेत ताई म्हणून. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.